सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यांपासून घडलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17,34,49 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। 29 मे ते 30 मे 2026 दरम्यान बोराळे गावातील युवराज शंकर माळी व किशोर भगत पाटील यांच्या घराचे मागील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6,15,200 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार 1 जून रोजी जयनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मिठाराम भावसिंग तडवी राहणार मुहाला तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदार रतला मालसिंग तडवी व जगदीश प्रताप तडवी यांच्यासह अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 99.61 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 17,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील बाळके, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सुनील एडवे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामोडे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, चेतन साळवे, पोलिसा मतदार अभय राजपूत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार मनसाराम पाटील, अंमलदार प्रवीण लोहार, वसंत मारणार असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होत आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा।